मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात एक तेजस्वी तारा लपला आहे. हो, मी बोलतोय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, बारामतीचे लाडके नेते आणि जनतेचे अजितदादा यांच्याबद्दल. अजित पवार यांचे आज 28 जानेवारी 2026 रोजी अकाली निधन झालं. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरलाय. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेले अजित पवार म्हणजे अजित अनंतराव पवार यांनी आपलं संपूर्ण जीवन महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित केलं. बारामतीपासून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल, सहकारी चळवळ, साखर कारखाने, दूध संघ, बँकिंग क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विकासाची त्यांच्या कार्यकालात नवी उंची गाठली. पिंपरी चिंचवड ते बारामती, पुणे ते संपूर्ण महाराष्ट्र आपल्या स्वभावाने, आपल्या कामकाजाने व्याप्त केलं. रस्ते असो, पाणी असो, शेती असो, शिक्षण असो, आरोग्य असो, अजितदादांनी विकासाची जी मूर्तमेढ रोवली ती आजही लाखो लोकांच्या जीवनात उभी आहे. ते फक्त नेते नव्हते, तर एक मेहनती प्रशासक आणि जनतेचे खरे साथीदार होते. अजितदादा 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पृथ्वीराज चव्हाण असो, देवेंद्र फडणवीस असो, उद्धव ठाकरे असो, एकनाथ शिंदे असो, अशा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना त्यांनी प्रशासनाची उत्तम समज दाखवली. या सर्वांना प्रशासनावर त्यांची असलेली पकड देखील दाखवली. अजितदादा हे धाडसी होते, स्पष्ट वक्ते होते आणि निर्णयक्षम नेते होते. काम बोलतं आणि फक्त कामच बोलतं हा त्यांचा विश्वास होता. शेतकरी, गरीब महिला, युवक, प्रत्येकाच्या डोळ्यातील आशा त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा जनसंपर्क देखील खूप मोठा होता. त्यांची मेहनत आणि त्यांचे प्रेम हे देखील कधीही संपणार नाही असं म्हणावं लागेल. आज संपूर्ण बारामती या घटनेने शांत आहे. महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. या संपूर्ण घटनेने आज बारामती शांत आहे. महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. सुप्रियाताई, सुनेत्राताई, पार्थ, जय, संपूर्ण पवार कुटुंब आणि लाखो समर्थकांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. ते मनाला सांगत आहेत, दादा तुम्ही आमच्यातच आहात आणि तुम्ही दिलेली प्रेरणा, तुम्ही केलेला विकास हे कायम जिवंत राहील, आमच्या मनात राहील. आमच्या चॅनलतर्फे अजितदादांना विनम्र श्रद्धांजली. अजितदादा, तुम्हाला आमच्या चॅनलकडून विनम्र श्रद्धांजली. तुमच्या आत्म्याला चिरशांतता लाभो. महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही. दुःखाची गोष्ट आहे, तरीही जाता जाता विनंती आहे, आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमधनं व्यक्त करा. जय महाराष्ट्र.